नमस्कार. लेसन नंबर 12. फूड फॉर ऑल. सर्वांसाठी अन्न. इयत्ता 5वी. परिसर अभ्यास 1. फार्मिंग इज डन टू गेट फूड फ्रॉम प्लांट्स. वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते, त्यासाठी शेती केली जाते. फॉर दॅट पर्पज वी सो ग्रेन्स इन द फील्ड्स अँड ग्रो फ्रूट्स इन ऑर्चर्ड्स. त्यासाठी शेतामध्ये आपण धान्य पेरतो आणि बागांमध्ये फळांची शेती केली जाते. इन आवर कंट्री अबाउट 60% ऑफ लँड इज यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर. आपल्या देशामध्ये 60% जमीन ही शेतीसाठी वापरली जाते. ॲग्रिकल्चरल सीझन्स. देर आर 2 मेन ॲग्रिकल्चरल सीझन इन आवर कंट्री, खरीफ अँड रब्बी. आपल्या देशामध्ये शेतीचे 2 प्रमुख हंगाम आहेत, खरीफ हंगाम आणि रब्बी हंगाम. खरीफ हंगाम हा जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये असतो. इन दिस सीझन क्रॉप्स आर वॉटर्ड मेनली बाय रेन वॉटर. खरीप हंगामामध्ये शेतीला पावसाचे पाणी प्रामुख्याने मिळते. रब्बी सीझन. दिस सीझन इज फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत रब्बी हंगाम असतो. इन दिस सीझन क्रॉप्स आर वॉटर्ड बाय रिट्रेटिंग monsoons, dew and the rainwater that had soaked into the soil. परत माघारी गेलेला मान्सून, दवबिंदू, जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी या पाण्यावर ही शेती केली जाते. The crops in the month from March to June are called summer crops. मार्च ते जून या कालावधीत जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके असे म्हणतात. Agricultural work. Only a good harvest can provide a good income. To get good harvest, the farmer requires fertile land, good quality seeds, fertilizers, availability of water. चांगलं उत्पन्न मिळणे आवश्यक असेल तर शेती त्याप्रमाणे केली पाहिजे. टू गेट गुड हार्वेस्ट द फार्मर रिक्वायर्स फर्टाईल लँड. चांगल्या उत्पन्नासाठी चांगली जमीन, कसदार जमीन, चांगले बियाणे, चांगले खते, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता वेळेवर असली पाहिजे. सर्टन टास्क सच ॲज टिलिंग ऑफ लँड, प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स, प्रॉपर स्टोरेज ऑफ हार्वेस्ट क्रॉप फ्रॉम ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ॲग्रिकल्चरल वर्क. शेतामध्ये अनेक कामे केली जातात. नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी, उफणणी अशा अनेक कामांबरोबर साठवणी हे कामसुद्धा शेतांमध्ये केले जाते. मॉडर्न इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर हॅव एन्श्युअर्ड दॅट द नीड्स ऑफ ऑल पीपल आर मेट. शेतीचे प्रकार. टाइप्स ऑफ फार्मिंग. देर आर 2 टाइप्स ऑफ फार्मिंग, ट्रॅडिशनल फार्मिंग अँड मॉडर्न फार्मिंग. शेतीचे 2 प्रमुख प्रकार आहेत, पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती. इन ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर ऑक्झन वॉज यूज्ड फॉर प्लोईंग, टिलिंग अँड टू ड्रॉ वॉटर फ्रॉम द वेल. पारंपरिक शेतीमध्ये बैलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. शेती करण्यासाठी तसेच विहिरीतून पाणी काढण्यासाठी बैलांचा वापर केला जात होता.
Harvesting, threshing, etc. was done by farmers' family with the help of oxen. पारंपरिक शेतीमध्ये शेतीची इतर कामे करण्यासाठी कुटुंबातील माणसांची मदत घेतली जायची. However, nowadays farmer use machines to carry out all these works. आता आधुनिक शेतीमध्ये शेतकरी यंत्राच्या साहाय्याने शेतीची अनेक कामे करत असतो. इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. इम्प्रूव्ह सीड्स, मेथड ऑफ इरिगेशन, फर्टिलायझर्स, प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स, सुधारित बियाणे, सिंचनाच्या पद्धती, खते, पिकांचे संरक्षण या पद्धतींचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढवता येते. इम्प्रूव्ह सीड्स. In the past, seeds did not produce a high yield. पूर्वी जी बियाणे वापरले जायचे त्यातून उत्पन्न फार कमी मिळायचे. Seeds of previous harvest were stored for sowing in the next season. शेतीला जे बियाणे वापरले जायचे त्यातलेच थोडेसे बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवले जायचे. Today, with advanced research, improved seeds having a higher yield are developed. आता आधुनिक बियाण्यांद्वारे शेती केली जाते आणि त्यामध्ये अधिक उत्पादन देणारे बियाणे यांचा वापर केला जातो. These improved seeds can resist pest attack. हे आधुनिक बियाणे आहेत, नवीन शोधलेली बियाणे आहेत, यांवर किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. And are available in the market for various types of crops such as rice, ज्वार, wheat, groundnut. तांदूळ, ज्वारी, गहू, भुईमूग या पिकांसाठी आधुनिक बियाणांचा वापर केला जातो आणि मार्केटमध्ये ते सहजरित्या उपलब्ध होतात. Some varieties of these seeds become ripe for harvesting in a shorter period of time, while some give a higher yield even with a low water supply. कमीत कमी पाण्यात तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन देणारी बियाणे आधुनिक काळात वापरली जातात. मेथड्स ऑफ इरिगेशन. सिंचनाच्या आधुनिक पद्धती. क्रॉप शुड बी वॉटर्ड ॲट द राईट टाईम फॉर देअर प्रॉपर ग्रोथ. शेतीला योग्य वेळी पाणी दिले तर शेतीची वाढ चांगल्या प्रकारे होते. वॉटर फ्रॉम रिव्हर्स, लेक्स, वेल्स इज यूज्ड फॉर इरिगेशन इन ॲडिशन टू रेन वॉटर. वॉटर फ्रॉम रिव्हर्स, लेक्स, वेल्स इज यूज्ड फॉर इरिगेशन. शेतीला सिंचनासाठी तलावातून, विहिरीतून, नदीतून पाणी उपलब्ध होते. डॅम्स अँड बंड्स आर बिल्ट ऑन रिव्हर्स टू obstruct the flow of water downstream. These helps storage of water and raise the ground water level. धरणे तसेच बांधून शेतीला पाणी दिले जायचे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. इन ट्रॅडिशनल मेथड्स क्रॉप्स वेअर वॉटर्ड थ्रू कॅनल्स. पूर्वीच्या काळी शेतीला कालव्यांतून पाणी दिले जायचे. बट इव्हॅपरेशन अँड सीपेज इनटू द ग्राउंड रिझल्टेड अ लॉस ऑफ वॉटर. परंतु बाष्पीभवन तसेच जमिनीमध्ये पाणी मुरल्यामुळे शेतीला कमी पाणी मिळायचे. ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन दॅट हेल्प टू सेव्ह अ लॉट ऑफ वॉटर. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन यामुळे पाण्याची बचत होत असते.
In sprinkle irrigation, sprinkles of different sizes are used to spray water on the plants. तुषार सिंचनामध्ये तुषाराद्वारे जास्तीत जास्त भागावर पाणी उपलब्ध करून दिले जाते. फर्टिलायझर्स, खते. Fertility of soil decreases if same crop is grown repeatedly in the field. त्याच शेतामध्ये तेच पीक घेतलं तर त्या शेताची सुपीकता कमी होते. Thus fertilizers are added to the soil to restore its productivity. त्यामुळे त्या शेतामध्ये खतांचा वापर केला जातो. Fertilizers provide the required nutritive substances to the soil. खतांमुळे शेतीला पोषक तत्वे मिळतात. There are two types of fertilizers, natural fertilizers and chemical fertilizers. दोन प्रकारची खते आहेत, नैसर्गिक खते आणि रासायनिक खते. Natural fertilizers, these are called manures. They are obtained from natural material like green waste and animal dung. नैसर्गिक खते ही नैसर्गिक पद्धतीने मिळवली जातात. Chemical fertilizers, these are also called artificial fertilizers. या खतांना कृत्रिम खते सुद्धा म्हणतात. They are made from mixing different chemical substances in specific proportion. योग्य प्रमाणात विविध रसायनांचा वापर करून ही खते तयार केली जातात. रासायनिक खतांचा जास्त वापर केल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी होते. Overwatering the crops also makes the land saline and fallow. जास्त पाणी दिल्यावर सुद्धा शेतीची सुपीकता कमी होते. Protection of crops. Crops are damaged by diseases and pest attacks. कीटकांमुळे, किडींमुळे पिकांचे नुकसान होत असते. Thus insecticides and pesticides are sprayed on crops or certain chemicals are rubbed on the seeds before sowing. त्यामुळे कीटकनाशके यांची फवारणी केली जाते. त्याचबरोबर कधीकधी धान्य पेरण्यापूर्वी त्याला कीटकनाशके चोळली जातात. स्टोरेज ऑफ ग्रेन. प्रॉपर स्टोरेज ऑफ हार्वेस्टेड क्रॉप्स इज इम्पॉर्टंट. धान्याची साठवण योग्य पद्धतीने करणे गरजेचं आहे. ग्रेन्स आर सन ड्राईड अँड फिल्ड इन सॅक्स. धान्य हे उन्हात वाळवले जाते आणि त्यानंतर पोत्यात भरले जाते. These sacks are then stocked in houses, warehouses, shops. अशी पोती नंतर घरामध्ये, गोदामांमध्ये, दुकानांमध्ये साठवली जातात. To prevent fungus formation, storage places are always kept dry and airy. बुरशीची वाढ होऊ नये म्हणून धान्य नेहमी कोरड्या जागी तसेच जिथे हवा खेळती असेल अशा ठिकाणी ठेवावे. Chemicals are sprayed at the place of storage to prevent damage by pest. कीटकांपासून धान्याचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशके फवारली पाहिजे. धान्याची चुकीच्या पद्धतीने साठवण केल्यास त्याचे धान्याची नासाडी होते. Every living being has a particular way of storing food. प्रत्येक सजीव हा धान्याची साठवण करीत असतो. इथे मुंग्या आपल्याला वर्षभर लागेल ते धान्य त्यांच्या वारुळात साठवत असतात. मधमाशा पोळ्यामध्ये मध गोळा करतात. Ants store their food in ant hill. Bees store their nectar collected from flowers in a honeycomb in the form of honey.
Plants such as bulbs on onion and garlic, tubers, potatoes, ginger store food in their stems. लसूण, कांदा, बटाटा यासारख्या वनस्पती त्यांच्या खोडामध्ये अन्नाचा साठा करत असतात. Plants such as radish, sweet potato, beetroot store food in the roots. रताळे, गाजर, मुळा, बीट यासारख्या वनस्पती धान्याचा साठा त्यांच्या मुळांमध्ये करत असतात. In India, improved methods of cultivation have led to surplus food grain production. भारतामध्ये धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. The Green Revolution, the period during which there was tremendous increase in food grain production in our country is called Green Revolution. ज्या कालावधीमध्ये धान्योत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली त्याला हरित क्रांती असे म्हणतात. ड्यू टू ग्रीन रिव्होल्यूशन द क्रॉप यील्ड इन्क्रीज, thus India became self-reliant in terms of production of food grains. हरित क्रांतीमुळे धान्योत्पादनात प्रचंड वाढ झाली त्यामुळे भारत हा धान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनलेला आहे. We were also able to export the surplus production. अतिरिक्त उत्पादन आपण निर्यात करतो. The credit of Green Revolution in India goes to Dr. M.S. स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी धान्योत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणलेली आहे. थँक यू. धन्यवाद.